तर सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आषाढी एकादशीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा आषाढीचा सण आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो. कितीतरी वारकरी आळंदी ते पंढरपूर असा प्रवास अनेक हजारो वर्षापासूनची जी परंपरा आहे ती आज जी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी चालून विठ्ठलाला भेटण्यासाठी आज वारकरी जातात. आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो की आमचा जो शेतकरी आहे त्याला सुखी समृद्धी ठेवण्यासाठी पाऊस मोठ्या प्रमाणात चांगला पाऊस या ठिकाणी व्हावा आणि जनता सुखी समृद्धी राहावी अशी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. खरं खरं तर आपण बघू शकता सत्ताधारी मंडळी वारंवार कोण्या ह्याच्यावर आरोप करत आहेत आणि त्यांनी जे वारीवर या ठिकाणी आरोप केलेले आहेत. खरं तर हजारो वर्षापासूनची जी ही परंपरा चालत आलेली आहे, अख्खं महाराष्ट्रात नाही अख्खं जग हे वारीची प्रशंसा करतो. पण अशा प्रकारे आरोप करणं म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं.